मुळात नाटक म्हटलं की दोन भाग येतात, एक नाटक करणारे आणि नाटक बघणारे. नाटक बघणाऱ्यांच्या दृष्टीने हे नाट्यगृह परिपूर्ण होतं, परंतु नाटक करणाऱ्यांच्या दृष्टीने यात असंख्य त्रुटी होत्या, ज्या दूर होणं गरजेचं होतं, नाहीतर नाटक करणं फार कठीण होऊन बसलं असतं. मुळात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट स्टेजची डेप्थच एवढी कमी होती की कुठच्याही व्यावसायिक सोडा हौशी किंवा प्रायोगिक रंगभूमीवरच्या नाटकाचाही सेट किंवा नेपथ्य जे आपण म्हणतो ते इकडे लागलं नसतं. फक्त एकांकिका स्पर्धा किंवा मंगल कार्यालय म्हणूनच ते नाट्यगृहाचा उपयोग झाला असता. ती सगळ्यात मोठी त्रुटी आम्हाला चीफ आर्किटेक्ट ऑफ महाराष्ट्राच्या देशपांडे मॅडमनी दुरुस्त करून दिली त्यावेळी, आणि त्याप्रमाणे इकडे प्रत्यक्ष काम सुरूही झालं होतं, परंतु निधी अभावी हे काम रखडलेलं होतं. गेली 4-1 वर्ष हे काम थांबलेलं होतं. परंतु आत्ता आपले कुडाळ मालवणचे आमदार माननीय निलेशजी राणे साहेब यांनी या नाट्यगृहाच्या कामकाजात लक्ष घातला आणि त्यांनी या नाट्यगृहासाठी 13.5 कोटी रक्कम मंजूर करून आणलेली आहे. पैकी 10 कोटीचा पहिला इन्स्टॉलमेंट आलेला आहे आणि उर्वरित 3.5 कोटीचा मागवून येईल. त्याप्रमाणे परवा 4 दिवसापूर्वी त्यांच्याच हस्ते या नवीन कामांचा इकडे नूतनीकरणाचा शुभारंभ झाला आणि आता हे नाट्यगृह आम्हाला रंगकर्मींना ज्या पद्धतीने हवं आहे त्या पद्धतीने होणार याची आम्हाला खात्री आहे आणि ते तसं व्हावं असे आदेश आमदार साहेबांनी बांधकाम विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांना नगरपंचायतीला दिलेले आहेत. त्यामुळे लवकरच साधारणपणे माझ्या अंदाजाने किंवा माझ्या अनुभवाप्रमाणे येत्या 8-9 महिन्यात हे सुसज्ज नाट्यगृह कुडाळवासियांच्या सेवेसाठी उपलब्ध होईल अशी खात्री वाटते.